स्वाध्याय 9.1 प्रश्न 22वा. एका रांगेत पहिल्या मुलानंतर एक मुलगी, दुसऱ्या मुलानंतर दोन मुली, तिसऱ्या मुलानंतर तीन मुली, याप्रमाणे एकूण 45 मुले उभी आहेत. तर 45 मुलांमध्ये एकूण मुली किती? आता या ठिकाणी आपल्याकडं एकूण पूर्ण मुलं मुली किती आहेत? 45 आहेत. तर या पूर्ण एकूण 45 मुलीमध्ये तर सिक्वेन्स कसा लावलेला आहे की एका मुलानंतर एक मुलगी आहे. आता ह्या एका मुलानंतर ही एक मुलगी, आता इथं दुसरा मुलगा आहे तर इथं दोन मुली, म्हणजे अशा पद्धतीनं सिक्वेन्स लावलेला आहे. तर जर आपण हे 1 2 3 4 5 6 7 7 आणि हे 8, आता बघा या ठिकाणी आपण यांची बेरीज जर केली, आता ह्या मुली थांबलेल्या आहेत. ही एक मुलगी, दोन मुली, तिसरी मुलगी, चौथी मुलगी, 5 मुली, 6 मुली, 7 मुली, या ठिकाणी 8 मुली, म्हणजे एका मुलाच्या पुढं. आता या एका मुलाच्या समोर ही एक मुलगी आहे. ह्या एका मुलाच्या समोर ह्या दोन मुली आहेत. ह्या एका मुलाच्या समोर ह्या 3 मुली आहेत. ह्या एका मुलाच्या समोर 4, ह्या एका मुलाच्या समोर 5 मुली, ह्या एका मुलाच्या समोर 6 मुली, ह्या एका मुलाच्या समोर 7 मुली, ह्या एका मुलाच्या समोर 8 मुली. आता हा सिक्वेन्स त्याचा लागत गेलेला आहे. आता आपण इथपर्यंतच पाहूया. यांची बेरीज जर आपण केली, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28 आणि 28 आणि 8 36, या ठिकाणी मुली किती व्हायला लागलेल्या आहेत? 36 मुली. आणि यामध्ये मुलं किती व्हायला लागलेले आहेत? हे 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपण ह्या 36 मुलीमध्ये जर 9 मुलं जर आपण या ठिकाणी मिळवले तर 9 6 15 5 हात चाला 1 3 आणि 4, म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 45 मुलं या ठिकाणी उभं टाकलेले आहेत. तर या ठिकाणी म्हणजे असा सिक्वेन्स लागला, एका मुलीनंतर एक मुलगी, दुसरी मुलगी, 3 मुली, 4 मुली, 5 मुली, 6 मुली, 7 मुली, 8 मुली, म्हणजे ह्या सगळ्या मुली जर आपण मोजल्या तर ह्या 36 मुली व्हायला लागल्यात. आणि हे मुलं उभा राहिलेले आहेत. आता याच्या पुढं आहेत, पण त्यांनी 45च म्हटले होते म्हणून आपण इथपर्यंतच थांबलेलो आहोत आहे. कळालं का? जास्त पुढं जायचं नाही, कारण का तर एकूण मुलं मुली या ठिकाणी आपल्याला 45 सांगितलेले आहेत. आपल्या पर्यायामध्ये संख्या बघायचं, 36 मुली धरल्या तर त्याच्यामध्ये मुलं किती टाकले तर 45 होतात. अशा पद्धतीने आपण काढून या ठिकाणी आपण उत्तर काढू शकतो. तर तशा पद्धतीने आपण 36 या ठिकाणी मुली येत आहेत. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आता खालचा प्रश्न काय म्हणतोय बघा, की फुलांच्या एका हारात गुलाबानंतर 5 जास्वंदाची फुलं आहेत. ठिकाणी काढूया परत आणखी एकदा. आपल्याला एक गुलाबाचं फूल आहे, त्याच्यानंतर आपल्याला किती सांगितलेले आहेत? 5 जास्वंदाची फुलं सांगितले आहेत. 1 2 3 4 5. त्याच्यानंतर एक गुलाबाचं फूल, 1 2 3 4. त्याच्यानंतर एक गुलाबाचं फूल, 1 2 3, कारण त्या 4 ते 3, एक गुलाबाचं फूल, 1 आणि हे 2. आपली फुलं 20च्या वर व्हायला नाही पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18, या ठिकाणी एक गुलाबाचं फूल, 19 आणि इथं एक जास्वंदाचं फूल. जे मोठे दिसायलेले गुलाबाचे फुलं आहेत आपण मोजूया. आता 20 पूर्ण तर हारामध्ये फुलं झालेली आहेत. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5, म्हणजे 5 या ठिकाणी गुलाबाची फुलं होत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर 24वा प्रश्न काय म्हणते बघा, एका सभागृहात 25 खुर्च्या इंद्रधनुष्यातील रंगाच्या क्रमानुसार मांडलेल्या आहेत. तर डावीकडून 15व्या स्थानावर असलेली खुर्ची आणि उजवीकडून 9व्या स्थानावर असलेली खुर्ची यांच्या दरम्यान कोणत्या रंगाची खुर्ची असेल? आता आपल्याला माहिती आहे इंद्रधनुष्यातले कोणते कलर आहेत, म्हणजे ता ना पी ही नी पा जा. ता ना पी ही नी पा जा. ता म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. तर अशा सिक्वेन्सनुसार ह्या खुर्च्या लावलेल्या आहेत. तर आता ह्या खुर्च्या किती झाल्या मग एकूण? 1 2 3 4 5 6 7, या 7 खुर्च्या झालेल्या आहेत. म्हणजे 7-7चा गट जर धरला तर किती खुर्च्या आपल्याला एकूण आहेत या ठिकाणी बघा? 25 खुर्च्या आहेत. मग 7 तरी का 21 7 चौक 28, म्हणजे 4 गट होणार आहेत या ठिकाणी. किती गट होतील असे? हा एक असे 4 गट होतील, 28चा गट होईल. म्हणजे आपल्याला पण 25च खुर्च्या धरायच्या आहेत. म्हणजे 7 चौक 28, म्हणजे चौथ्या गटामध्ये या ठिकाणी 7 त्रिक 21. आता 3 गट जर आपण धरले, 3 गटामध्ये किती खुर्च्या व्हायल्यात? 21 खुर्च्या व्हायला लागलेल्या आहेत.
सात्रिक 21 म्हणजे 3 गटामध्ये 21 खुर्च्या आणि पुढच्या 22वी 23वी 24वी आणि 25वी म्हणजे पुढच्या गटात अशा 4 खुर्च्या आपल्याला घ्यायच्या आहेत ह्या चौथ्या गटामधल्या. कळलं का? पहिल्या गटामध्ये 7, दुसऱ्या गटात 7, तिसऱ्या गटात 7 आणि चौथ्या गटामध्ये 4 खुर्च्या आहेत. तर आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर डावीकडून 15व्या स्थानावर असलेली खुर्ची. आता डावीकडून 15वं स्थान कुठे येणार आहे, इथलं 7, दुसऱ्या गटामधली 7 14 आणि तिसऱ्या गटामधली पहिली खुर्ची ही म्हणजे तांबड्या नगाची 15वी कलर आहे नंबरची. कळलं का? पहिल्या गटामधल्या 7, दुसऱ्या गटामधल्या ह्या 7, 7 आणि 7 14 झाल्या. आता तिसऱ्या गटामध्ये जर आपण गेलो तर तिसऱ्या गटामधली पहिली खुर्ची ही 15वी येते म्हणजे तांबडी येते. डावीकडून 15व्या स्थानावर असलेली खुर्ची आणि उजवीकडून 9व्या स्थानावर असलेली खुर्ची पाहायची. आता उजवीकडून जर आपण 15वं स्थान बघितलं तर कारण का आपल्याकडं चौथ्या गटामधल्या ह्या 4 खुर्च्या आहेत त्यांना पण आपल्याला धरायचं आहे. म्हणजे 1 2 3 4 आणि नंतर 21व्या गटा म्हणजे जे तिसरं गट आहे म्हणजे 21 खुर्च्यामधलं हे 4. तिसरं गट असंच असेल ना. आता आपण याच्याकडे मोजत जाऊया. ह्या 4 त्यानंतर 5 5 6 7 8 9 ही कोणती आहे, 9वी. उजवीकडून ही 9वी आहे. उजवीकडून मोजल्यानंतर पिवळ्या कलरची खुर्ची येईल आणि डावीकडून मोजल्यानंतर 15वी खुर्ची ही तांबड्या कलरची येईल. त्यांच्या दोघांच्या मध्ये असलेली नारंगी खुर्ची आहे. तर आपला पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येतं. प्रश्न 25वा. एका रांगेत अनुष्काच्या मागे 12व्या स्थानावर. आता ही रांग आहे, या ठिकाणी अनुष्का आहे उभी आणि ह्या अनुष्काच्या मागे काय आहेत, 12व्या स्थानावर असलेल्या प्रकाशचा क्रमांक. इथं 12व्या नंबरला प्रकाश आहे. ही अनुष्का आहे. अनुष्काच्या मागे 12व्या स्थानावर असलेल्या प्रकाशचा क्रमांक शेवटून हा इकडून मात्र हा 16वा आहे. 16वा आहे. तर अनुष्का व शेवटच्या स्थानावरील व्यक्ती यांच्या दरम्यान किती व्यक्ती उभ्या आहेत. आता ही अनुष्का आहे, अनुष्का आणि शेवटचा व्यक्ती हा यांच्या दरम्यान किती जण आहेत. या ठिकाणी काय केलं आपण की अनुष्काच्या मागे 12व्या स्थानावर म्हणजे ही 12 नाहीत, अनुष्काच्या मागून 12वा स्थान होते. 1 2 3 4 असं 12 होता. अनुष्का एक 13वी आहे. या ठिकाणी हे इकडचे 13 येतात. कळलं का? अनुष्काच्या मागे 12व्या स्थानावर प्रकाश होता म्हणजे अनुष्काच्या मागे 12व्या स्थानावर होता म्हणजे इकडं तिच्या मागे 12 जण होते आणि अनुष्का एक 13वी आणि इकडून हा प्रकाश 16 नंबरवर होता म्हणजे हे इकडचे 15 म्हणजे 13 आणि 15 किती होतात, या ठिकाणी 28 विद्यार्थी होतात. आता विचारले काय आपल्याला की या दोघांच्या दरम्यान, आता हे 2 सोडून द्या, 28 मधले दोघं जण जर काढले आपण 28 वजा 2 तर एकूण राहिले किती, 26. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येतं. लक्षात आलं का? या ठिकाणी आपण अनुष्काला धरून आपण 12च केले होते पण अनुष्काच्या मागे 12व्या स्थानावर असल्यामुळं अनुष्काला सोडून हे इकडचे 12 जण आणि अनुष्का एक 13वी, इकडचे 13 आणि इकडून हा 16वा होता म्हणून हे 15. 13 आणि 15 हे 28, एकूण पूर्ण विद्यार्थी 28 होते. पण आपल्याला यांच्या दोघांच्या दरम्यान ह्या अनुष्का आणि ह्या शेवटच्या व्यक्तीच्या दरम्यान मधातले विचारले म्हणून 28 मधून आपण ह्या दोघांना वजा केलं तर 26 या ठिकाणी येतं. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे.